नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी कुणाल पाटील. तुम्ही पाहताय नेमका मुद्दा काय. दिवस असे आहेत की न्यायालयावरचा लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे. त्यातच एक खूप चांगली बातमी काल आली. ती म्हणजे कोथरूड पोलीस ज्यांनी त्या 3 मुलींच्या घरामध्ये घुसून त्यांना मारहाण केली, त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली, घाणघाण बोलले, त्यांचे कपडे चेक केले, अंतर्वस्त्र चेक केले. ते जे पुण्यातले काही पोलीस होते, काही औरंगाबादवरून, संभाजीनगरवरून आलेले पोलीस होते, ह्या पोलिसांच्या विरोधात ॲट्रॉसिटी दाखल करावी असा निर्णय काल पुण्याच्या सेशन कोर्टाने दिलेला आहे. एच.के. भालेराव या ठिकाणी न्यायाधीश होते. तर ही जी काय बातमी आली त्याच्यानंतर ह्या सगळ्या सर्कलमध्ये आनंद वाटायला लागलेला आहे. लोकांना आपल्या ह्या लढ्याला एक छोटं यश आलेलं आहे असं कुठेतरी वाटायला लागलेलं होतं. तुम्हाला आठवत असेल तर त्या केसची मी तुम्हाला गोष्ट एकदा सगळी सांगतोच, पण ह्याच्यासाठी किती महत्त्वाचं हे पण आहे की भारतामध्ये साधी FIR नोंदवून घ्या, याच्यासाठी पोलीस FIR नोंदवून घेत नाहीत. याच्यासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागते. न्यायालयाला, कोर्टाला सांगावं लागतं, पोलिसांनो FIR नोंदवून घ्या. ही किती मोठी शोकांतिका आहे ह्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीची. ह्याच्यावर लोक बोलायला लागलेले आहेत. तर पुण्यातली केस काय होती? 3 महिन्यांपूर्वी पुण्यामध्ये एक पीडित महिला होती, जिला सासूरडेवाडीकडून खूप त्रास होता. त्यामुळे ती महिला काही मुलींना भेटली आणि ती म्हणाली की मला एक रात्रभर राहू द्या, नाहीतर मला माझ्या सासर काय सोडणार नाही आणि मला ते काहीतरी करतील. बरं वाटलं, त्या मुलींनी तिला राहू दिलं बिचारीला. आता ही पोरगी राहिली. ती जी पीडित महिला होती तिचा सासरा होता पोलीस ऑफिसर. तिचा सासरा, आणि त्या सासऱ्याला कळलं की आपल्या सुनेला कोणीतरी अशी मदत केलेली आहे, रात्रभर तिला राहू दिलं. त्याच्या डोक्यात इगो बिगो आला असेल. आला तो तिकडची फौज घेऊन इकडे, पोलिसांना फोन बिन केले आणि हे पोलीस डायरेक्ट त्या मुलींच्या घरात घुसले ज्यांनी ह्या मुलीला मदत केली होती. ओळख नाही, पाळख नाही, असं होतं ना. आपल्यालाही वाटतं कोणी पीडित असेल तर मदत करूया. मदत केली तर ह्यांच्या घरामध्ये पोलीस घुसले. कोण कोण राहतं, कुठे गेली ती मुलगी, तिला तुम्ही घरात कसं काय ठेवलं? आणि मग तुम्ही लेस्बियन आहात का? तुम्ही एकसारखे स्कार्फ वापरताय, मग तुमच्या घरात कोण कोण राहतं? मग पोरं येतात काय? तुझं नाव काय? अच्छा, मग तुझं आडनाव हे आहे का? म्हणजे तू SC वाटतेस, म्हणजे तू ह्या जातीची आहेस, म्हणजे तू रंडीबाजीच करत असशील. असं ह्या पुण्यामधली प्रेमा पाटील नावाची पोलीस ऑफिसर बोली या मुलींना. त्याच्यानंतर त्यांना घेऊन गेले, त्यांना टॉर्चर केलं, त्यांचा फोन हातातून घेतला, त्याचा पासवर्ड बदलला, त्या फोनचा चॅटिंग वाचलं. हे सगळं कशासाठी केलं? ह्या मुलींनी काय केलं होतं? काहीही नाही. एक मुलगी मदत मागायला आली, तिला मदत केली, बस इतकाच त्यांनी केलेली एक चांगली गोष्ट. पण यांना त्रास दिला. ह्यामुळे झालं असं की ही पोलीस प्रेमा पाटील मॅडमला सवय असेल सगळ्यांना असंच जातीवाचक बोलायची. पण झालं असं की ह्या ज्या मुली होत्या ज्यांनी मदत केली त्या अवेअर होत्या, त्या एनलाइटन्ड होत्या. त्यांना माहिती होतं की असं करणं चुकीचं आहे. त्यांनी आवाज उठवला आणि मग ह्यांना मदत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे लोक आले. आपल्याला माहिती आहे सुजाता आंबेडकर आल्या, त्याच्यानंतर अंजलीताई आंबेडकर आल्या, त्याच्यानंतर काँग्रेसचे बरेच नेते होऊन गेले. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की रोहित पवार होते त्या ठिकाणी. रात्रभर हे सगळे लोक त्या ठिकाणी थांबले. त्यांनी पोलिसांना सांगितलं की ही तक्रार नोंदवून घ्या, पोलिसांचं चुकलेलं आहे. तरीही पोलीस तक्रार नोंदवून घेत नव्हते. तुम्ही विचार करा, पोलिसांनी तक्रार नोंदवून नाही घेतली, एवढे सगळे नेते येऊन सुद्धा शेवटी यांना म्हणावं लागलं की आम्हाला लेखी लिहून द्या की तक्रार नोंदवून घेणार नाही. आता जातीवरून शिवी देणं हे ॲट्रॉसिटी आहे की नाही? त्या मुलींना, त्या 3 मुलींसोबत मी बोललोय. मला माहिती आहे की त्यांना ह्या लोकांनी किती टॉर्चर केलं, काहीही दोष त्यांचा नसताना. त्यांचे फोन चेक करणं, मग ते कोणासोबत बोलतायत ते फोटो चेक करणं, मग हा कोण आहे, हा पण तुझा मित्र आहे का, तो पण आहे का, नको त्या गोष्टींमध्ये घुसणं हे पोलिसांचं काम आहे का? हे कधीपासून पोलिसांना सवय लागली? देवेंद्र फडणवीस मुख्य गृहमंत्री झाले तेव्हापासून त्यांच्या हातात खातं आलं. त्यांनी असं काहीही करा असं सूट दिलेली आहे का पोलिसांना? नाही. कारण पोलिसांनी इतकं सगळं करूनही जिथे ॲट्रॉसिटीची केस दर्ज होते ती केसच दर्ज नाही करून घेतली. या मुलींना किती कशातून जावं लागले ते त्यांचे रडतानाचे फोटो, ते त्यांचे पोलीस स्टेशनच्या बाहेर नारे देतानाचे फोटो व्हिडिओ आपण पाहिले असतील. तेव्हा मी पण व्हिडिओ केले होते. यांच्यावर तर केस नोंदवून घेतलीच नाही पोलिसांवर. शेवटी ह्याच लोकांवर जे स्वतः लढत होते त्यांच्यावर केस नोंदवली की आमच्या पोलिसांच्या कारभारामध्ये ह्यांनी अडथळे आणले.
लोकांनी पोलीस स्टेशनला काहीतरी गुन्हा झालाय ते नोंद करून घेण्यासाठी जायचं नसतं आणि पोलीस जर नकार देत असेल तर नाही गुन्हा नोंदवून घ्या हे म्हणायचं नसतं. असं जर कोणी म्हणायला लागलं, नारे द्यायला लागलं, तर तो पोलिसांच्या कामात अडथळा होतो. जनतेचे सेवक ते आहेत की लोक आहेत त्यांचे सेवक? पगार ते कशासाठी घेतात? जनतेची सेवा करण्यासाठी. पण ह्या ठिकाणी पोलिसांनी ह्या लोकांवर, आंदोलकांवर गुन्हे नोंदवलेले होते. ती पण बातमी आली होती. इतकं वाईट वाटलं होतं त्यावेळेला सगळ्यांना, हळहळले होते की अरे हे काय चाललंय. ज्यांनी सगळा त्रास उपभोगला त्यांच्यावरच गुन्हे नोंदवले. शेवटी हे लोक लढले आणि ह्यांच्यासोबत होते लढणारे हे सगळे लोक. ह्यांचं खरंच कौतुक करायला पाहिजे आपण सगळ्यांनी. वंचित बहुजन आघाडीचे तायडे सर होते, त्याच्यानंतर ॲडव्होकेट परिक्रमा खोत ज्या सतत ह्या सगळ्या याच्यामध्ये आघाडीवर होत्या, लढत होत्या. वकिलीकर ह्या वकिलांची टीम होती. रेखा चौरे आहेत वंचित बहुजन आघाडीच्या, भाऊसाहेब आजबे काँग्रेसचे, हे सगळे वकील होते आणि या सगळ्यांनी मिळून हा लढा जो काय आहे तो लढलेला आहे. बाळासाहेब आंबेडकर आपल्याला माहिती आहे की ते सुद्धा याची सगळ्यांची अपडेट घेत होते. सुजाता आंबेडकर होते, ते पण अपडेट घेत होते. रोहित पवार हे सुद्धा, म्हणजे ते तिथे आले, फोटो बिटो काढले नसतील, पण त्यानंतर त्यांनी त्याचे अपडेट घेतलेले की काय चाललंय, काय नाही, काय झालेलं आहे. आणि या सगळ्यांच्या ह्याच्यातून ही जी काही न्यायालयीन लढाई आहे, परवापर्यंत हे सगळे लोक असं म्हणत होते की कोर्टसुद्धा ऐकत नाही आमचं, तितकं ऐकून घेतलं जात नाही आहे, वेळ दिला जात नाही आहे. पण शेवटी खरंच कोर्टाने सांगितलं की यांच्यावर गुन्हे नोंदवा. म्हणजे कारण हे कॉग्निसेबल ऑफेन्स आहे. घाण जातीवरून शिवी देणं म्हणजे तू ह्या जातीची म्हणजे तू रंडीबाजीच करत असशील, हे ॲट्रॉसिटीमध्ये येतं. त्याच्यानंतर ट्रेसपासिंग, पोलिसांचा वेश न घालता पोरींच्या रूममध्ये घुसणं, त्यांच्या अलमारी चेक करणं, आंतरवस्त्रसुद्धा असे एक एक करून लत्तर हे करणं, हा गुन्हा आहे. त्याच्यानंतर त्या पोलिसांना ते काढून घेऊन गेले, कारण सांगितलं नाही, तिथून घेऊन गेले, त्यांचे फोन हातामध्ये घेतले, त्यांना जिथे CCTV नाही त्या खोलीमध्ये डांबलं, मारहाण केली, त्यांना नको त्या भागावर स्पर्श केला, विनयभंग, असे वेगवेगळे गुन्हे याच्यामध्ये सांगितलेले आहेत. किडनॅपिंग, विनयभंग, त्याच्यानंतर क्रिमिनल ट्रेसपासिंग आणि सेक्शन 18A उल्लंघन. कारण 18A उल्लंघन म्हणजे काय? सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की ॲट्रॉसिटीसारखा गुन्हा जर घडला असेल आणि जर का पीडित सांगत असेल की असं असं झालेलं आहे, गुन्हा नोंदवा, तर गुन्हा नोंदवणं हे कंपल्सरी आहे. पण त्या ठिकाणी ॲट्रॉसिटीचा गुन्हाच नोंदवून नाही घेतला म्हणून त्यांच्यावरही गुन्हा नोंद झालेला आहे. कोण कोण लोक आहेत? 8 लोकांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. आता त्यांच्यावर FIR नोंदवली जाईल आणि सगळी जी काय आहे ती चौकशी होईल. अमोल कामटे, संजीवनी शिंदे, विनोद परदेशी हे सगळे संभाजीनगरवरून आलेले होते पोलीस ऑफिसर पुण्यामध्ये. कशासाठी? शोध घेण्यासाठी. त्याच्यानंतर पुण्यातली प्रेमा पाटील आहे आणि श्रुती कडणे, ह्या 2 पोलीस ऑफिसर आहेत. आणि प्रेमा पाटीलची एक मैत्रीण आहे ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टीला मदत केलेली आहे. ह्यांच्यावर गुन्हे नोंदवा असं आता कोर्टाने सांगितलेलं आहे. कुठेतरी काही लोक आहेत, काही न्यायाधीश आहेत, काही वकील आहेत की जे खरोखर ह्या देशाची ही लोकशाही टिकावी, ह्या देशामध्ये ज्यांना त्रास होतोय त्यांचा त्रास कमी व्हावा आणि त्रास देणाऱ्यांना शिक्षा व्हावी म्हणून लढणारे लोक आहेत, अशी कुठेतरी आशा वाटायला लागलेली आहे. ह्या मुलींनाही खरोखर मानावं लागेल. इतकं सगळं मीडियावर येत होतं, त्यांचे फोटो व्हिडिओ येत होते, त्यांना काय काय बोललं गेलं असेल, हे कशातून जातात आपल्याला माहीत नाही. मला कालच त्यातल्या एका मुलीचा फोन आला होता की घरमालक अजूनही त्रास देत आहेत. म्हणजे ज्या मुलींचा काहीच दोष नाही आहे, त्या मुलींना फक्त हे पोलीस घेऊन गेले होते. आता पोलीस कुणाला कशासाठी घेऊन जातात, घरमालक उगीच शंका घेतात. कधी काहीही तिचा विचारीचा दोष नाही आहे, ती तिची कामं करतीये, ती आपली नीटनियमाने वागतीये. तरीही जर पोलिसांनी एकदा जरी हे नेलं तर समाजामध्ये काय होतं त्यांना राहणं मुश्किल होतं. इथं सतत त्यांच्यावर वॉच ठेवला जातो, त्यांना 100ता प्रश्न विचारले जातात गरज नसताना, आणि त्यामुळे एकंदर त्यांच्या कामावर परिणाम होतो. या सगळ्या मुली कशातून जात आहेत आपल्याला खरंच माहीत नाही. ही प्रेमा पाटील काय म्हणाली होती? तुला फेलोशिप मिळाली, मिळणार नाही, आणि तुझं कॅरेक्टर सर्टिफिकेट कसं मिळतं हे बघते. म्हणजे बहुजनांच्या पोरी शिकायला लागल्या, त्या शिकून पुढे जर का त्यांना काही मिळणार असेल आणि त्याच्यासाठी पोलिसांचं हे लागणार असेल क्लिअरन्स, तर त्याच्यावर हे पोलीस सूट घेणार का? तर काही कारण नाही. पोलिसांनी म्हटलं फोन दे, आपण नाही दिला तर पोलीस म्हटले हा थांब तुला बघून घेतो. म्हणजे ह्यांच्या हातात, ह्यांना पावर ह्याच्यासाठी दिलेली आहे का की मनमानी पद्धतीने त्रास देण्यासाठी, का लोकांची सेवा करण्यासाठी? हा मोठा प्रश्न आहे. पण काल जो काही निकाल लागला, ह्या सगळ्यांचं अभिनंदन. ही जी काही नावं घेतली मी, ह्या सगळ्यांना खरोखर असंच प्रत्येक
छोट्या छोट्या गोष्टीसाठी जर सगळेजण उभे राहिले तर नक्कीच मला असं वाटतं की हे अवघड नाही आहे. जी काही निराशा लोकांमध्ये आलेली असेल तर आज मी इथेच थांबतोय. अजून एक सांगायचं म्हणजे तुम्ही बरेच लोक बऱ्याच दिवसांपासून वाट बघत होता. मी प्रवासात होते. दिवाळीच्या काही दिवस आधीपासून प्रवासात होते, त्याच्यामुळे मला रेग्युलर व्हिडिओ नाही करता आले. मध्ये बरेच विषय येऊन गेले, इश्यूज येऊन गेले, ज्याच्यावर बोलता नाही आलं. तरीही मोजक्या इश्यूजवर मी मध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत. पण आता आजपासून रोज सगळ्या या गोष्टींवर व्हिडिओ येत राहणार आहेत. म्हणून व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतील.